नितेशजी, मला यावरचा खुलासा करा की अमेरिका ज्या पद्धतीनं भूमिका घेतीये, ज्या पद्धतीनं धोरणं बदलतीये, ते पाहता अमेरिकेत जाण्याऐवजी इतर देशांमध्ये गेलेलं बरं असं कुठेतरी विचारांती लोकांपर्यंत, पालकांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतंय का की लोक अद्यापही प्रथम पसंती अमेरिकेला, नंतर इंग्लंड, मग युरोपातले इतर देश आणि अगदी कुठेतरी चौथ्या, तिसऱ्या, पाचव्या टप्प्यावर रशियाचं नाव, असं काही घडतंय? हो, बरेचसे विद्यार्थी अमेरिकेत जातात कारण अमेरिकेतले आता जगातले 10 नामांकित युनिव्हर्सिटी घेतल्या तर त्याच्यातल्या 3 ते 4 युनिव्हर्सिटी अमेरिकेतल्या असतात आणि शिक्षण पद्धती चांगली असल्यामुळे बऱ्याचशा पालकांचा ओघ हा अमेरिकेत असतो. पण मला असं वाटते की जे अमेरिका धोरण आखत आहे एज्युकेशनच्या बाबतीत हे चुकीचं आहे. ते असं चुकीचं आहे का डोनाल्ड ट्रम्प सरकार आपल्या भारतासारख्या देशाले इतर आतंकवादी देशाच्या लाईनीत तर आपल्याला बसवत नाही आहे. कारण जर तुम्ही सोमालिया, कांगो, नायजेरिया सारख्या देशाला बॅन घालत आहे, त्याच्यात तुम्ही इंडियालाही टाकत आहे, तर मग इंडियाची क्रेडिबिलिटी किंवा भारताची काही इज्जत त्या अमेरिकेनं ठेवली का नाही? म्हणून याच्यावर भारत सरकारनं, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं किंवा नरेंद्र मोदी साहेबांनी एक स्टँड घ्यायला पाहिजे. एक स्पष्ट भूमिका आपली आपण दाखवायला पाहिजे. जसं त्यांनी सांगितलं सरांनी का 8 अब्ज ठीक आहे रुपयाचा इयरली आपण त्यांना अमेरिकेला पेड करतो या एज्युकेशन जे विद्यार्थी घ्यायला जातात. आणि बाहेर देशातून जे काही विद्यार्थी येतात जवळपास $44 बिलियन